आमची मुंबई लोकल. नमस्कार मंडळी, मंथन सावंत मंथन या युट्यूब चॅनल स्वागत असा. तर आज आपण चाललो असतो बँड्रा मार्केट. तर कपडे स्वस्त भेटतात, तर बघूया कसे कपडे स्वस्त भेटतात ते. हे व्हिडिओ खास मुलींसाठी असा आणि तिकडे खूप कपडे स्वस्त भेटतात. तर चला तर बघूया. मी पण पहिला तिकडे चाललो असं आहे. माझा मामाचं मुलगा येतं असं, त्याची वाट बघतोय असं आहे मी. तर चला तर बँड्रा. मी आता चालतो भांडू पासून कसं जाऊचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू भेटताला. जे कोण ह्या एरियात राहत असतील आणि जे कोण बँड्रा सेक्शनला बँड्रा मार्केटला जायचं असतात तर व्हिडिओ नक्की ते फायदेशीर पडतो. तो व्हिडिओ नक्की बघा. भांडुपात गणेश नगरात साईबाबांचा मोठा मंदिर असा. साईबाबांचं दर्शन घेऊन मी प्रवासाक सुरुवात केलं. पुढे इलय काय भांडूपचो बाजार लागता. 606 नंबरची ही बस डायरेक्ट स्टेशनला घेऊन जाता. आमच्याकडे जसे गाड्यांची नावं असतात तशी हैसर गाड्यांचे नंबर असतात. ह्या असा भांडूपचा स्टेशन. मुंबईकरांचा एक फेमस वाक्य असा, आमची मुंबई लोकल. बाजू उभो असलेलो भाऊ कदम सारखो दिसता पण तो भाऊ कदम नाही असा. ही ट्रेन आपणा दादरपर्यंत पोहोचवतली. मुंबईची लाईफ बघू गेली तर खूप धावपळीची असा. ह्या धावपळीचं जीवन बघून असं वाटतं का आपलं गावच बरो असा, सगळं आपला आरामात. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता पोहोचलेलो असतो दादर स्टेशनला. तिकडनं दुसरी ट्रेन असा ते पकडून आला बँड्रा. तर चला तर जाऊया बँड्रा. खूप गर्दी आहे, ऊन पण लागता. जून महिना झाला पण पाऊस नाही असा अजून. गर्दी बघा दादर स्टेशनला. दादर स्टेशन ह्या मूळ जंक्शन पडता, त्यामुळे गर्दी असताच. ह्या स्टेशनाक सेंट्रल आणि वेस्टर्न सगळ्या प्रकारचे ट्रेन हैसर येऊन थांबतात. दादर गर्दी बघा. दादरला नेहमीच गर्दी असता. मार्केट पण मोठं असतं दादर मार्केट, त्यामुळे इकडे पण गर्दी असतं बऱ्यापैकी. पण आपण चाललो असतो बँड्रा मार्केट. दादरचं मार्केट एकच माहित आहे माझ्या सोम मामाचं मुलगा होईल, मामाची पोरगी असं होती खरं म्हणजे फिरक बरी पडली असते. ही एक सोय बरी केलेली असा, नाहीतर पायरे चढान पायांची शाप वाट लागता. स्टेशनवरनं आम्ही बँड्रा ट्रेन पकडली आणि आम्ही आता इलो बांद्रा म्हणजेच बँड्रा. ह्या स्टेशन खूप प्रसिद्ध असाच, ह्या तुमका माहित असतलाच. ह्या स्टेशन खरंच बघण्यासारखे असा. भांडूप ते बँड्रा 1 तास तरी लागता येऊ. आता मी नुकतेच बोलतो असं बँड्रा स्टेशनला. बँड्रा स्टेशनला मराठीत बांद्रा स्टेशन असं म्हणतात. आणि या वेगळं स्टेशन असं सगळ्यात जुनं असं वाटतं. युनिक आहे, युनिक वेगळा. तर तिकडनं 18 मिनिटावर बांद्रा मार्केट असा. बघूया आता आमकडे जातो ते रिक्षा नाही तर चलत. तरी मुंबईत चलत फिरत काही वाटणार नाही, पण तरी पण ऊन असा त्यामुळे बघूया. आपल्यासोबत गाईड असतं, त्यांना विचारूया कसे जाऊया रे. रिक्षाने जाऊया. रिक्षाने चला, रिक्षाने जातो आता आम्ही. ऊन हा त्यामुळे आता गेलो असतो आम्ही चलत. बांद्रा ह्या स्टेशन इंग्रजांच्या काळातला असा. ह्याची एक वेगळीच ओळख असा. होय, वाटेत कबूतर खानो दिसलो. कबुतरा मस्तपैकी पार्टी एन्जॉय करू होती. आम्ही आता चालू रिक्षेन 30 रुपये घेतात. तुम्ही पण जास्त कोण मला असतील तर बार्गेनिंग करा. 30 रुपयात बसवा. आता आपण चाललो असं बँड्रा मार्केट. इकडे 2 मार्केट असतात. पुढची 2 ती हिल रोड आणि लिंक रोड. हिल रोड आणि लिंक रोड. तर लेडीजचे कपडे जास्त करून हिल रोडला भेटतात, तिकडे जाऊया. हे शेअरिंग रिक्षा असा भरतात नुसते. आम्ही आता 3 जण झालेलो असू, अजून बघा किती जण भरतात ते. आपल्याकडे काय असं काय मोठा असं काय ना, आपल्याकडे पण तसे कोंबतात इसरा आता कोंबतले असत. बघूया. मी पण पहिल्यांदा येईल असं. माझा गाईड सोम असा. बघूया आता काय फिरवतो तो. आणि व्हिडिओ खास मुलींसाठी आहे, म्हणजे कपड्यांची आवड असा ते मुंबईत जर कधी गेले तर इकडनं कपडे स्वस्त घेऊ शकतात आणि ते पण चांगल्या क्वांटिटीमध्ये घेऊ शकतात. आपल्याला खूप इकडे स्वस्त पडतात कपडे वगैरे, आपल्याकडे खूप महाग पडतात. जर कधी मुंबईत जर गेला तर एकदमच स्टॉक घेऊन जावा. तुम्हाला दाखवत आहे. मी पण पहिल्यांदा चाललोय असं बँड्रा मार्केटला. तर बघूया कपडे वगैरे कसे भेटतात ते. मुंबईत रिक्षाने फिरायची मजा काय वेगळीच असा. पर पर्सन 30 रुपये हय घेतात. ह्या आमचा पहिला दुकान. आम्ही ह्या दुकानातनं सुरुवात केली. हय क्रॉप टॉप, टी शर्ट अगदी स्वस्त दरात उपलब्ध होते. पहिल्याच दुकानात अगदी सेल लागलेलो होतो. क्रॉप टॉप, टी शर्ट आणि फुल टी शर्ट
ह्यांचो फक्त आणि फक्त 120 रुपयाक सेल लागलेलो होतो. तुमका दिसतात ती टी शर्टा आणि क्रॉप टॉप बघा. या टी शर्टांची आणि क्वालिटी खराच चांगली होती. जी आपल्याकडे 400 ते 350 रुपयाक भेटतात ती इकडे फक्त 120 रुपयाक होती. मुलींचे कपडे एवढे स्वस्त असतात ह्या माका आजच कळाला. ह्या असा हिल रोड मार्केट. स्वस्त दरात जर मुलींना कपडे घ्यायचे असतील तर नक्कीच ह्या मार्केटला तुम्ही विजिट करा. ही तर फक्त मुलींसाठी कपड्यांची सुरुवात असा. तरी 350 रुपये असत. आपल्याकडे हे तुमका 700 रुपये भेटले. 700 रुपये इकडे मुलांसाठी बरे असत. जिम बॉयसाठी बरोबर बरे असत. व्हरायटी दाखवतोय. Nothing. She is very very upset that all her friends are not in her class. ब्लॅक कलर मध्ये असा. अरे गैप ब्रांड की रेंट गिर जाएंगी क्या? पूरा गैप का जैसा डाले के पूरा गैप वाला इधर आके देख काल तुम गैप ब्रांड होगा. हे सगळे 350-400 रुपये भेटले. जर्सी टाईप असत. स्पोर्ट्सच्या मुलांसाठी वगैरे घालून बरे असतात ते. किंमत एवढी का 350-400 रुपये किंमत. आणि प्राइस सगळे फिक्स असत. प्राइस नहीं हम ये कहते व्हाइट के बाद व्हाइट 1 से 2 पीस है. व्हरायटी खूप होती ना शर्ट. हम कहते होते हैं व्हाइट पे 1-2 पीस. बँड्रा मधला या हिल रोड मार्केट खास मुलींच्या ज्वेलरीसाठी प्रसिद्ध असा. वेगवेगळ्या प्रकारचे बँगल्स इकडे उपलब्ध असत. 100 ते 150 रुपये जोडी हैसर भेटता. तुम्ही हय बार्गेनिंग करून अजून किंमत कमी करू शकतात. बँड्रामध्ये एकच गोष्ट माका महाग वाटली ती म्हणजे गॉगल. 250 रुपये एका गॉगलची किंमत असा. पण क्वालिटी खरीच बरी असा. आम्ही पण 100 रुपयाक मागू होतो पण आमका काय देऊकच नाही. ह्या मार्केटात वन पीस खूप प्रकारचे उपलब्ध होते पण त्यांची प्राइस खूपच महाग होती. त्यांची प्राइस 2 ते 2.5 रुपये एवढी होती. हैसर आपले लेडीजचे हाफ कुर्ते मात्र स्वस्त होते. 250 ते 300 रुपयाक मिळान जा होते. ह्या कपड्यांका काय म्हणतात तर कमेंट मध्ये नक्की सांगा. सिंगल टॉप आहे ना 300-400 रुपये. बार्गेनिंग केलं तर कमी पडतं. व्हरायटी पण खूप असत. खूप व्हरायटी असत. बघू शकता. तुम्ही जर बार्गेनिंग केलं तर इकडे कमी किमती भेटले. ते सांगतील 300-400 रुपये. पण आम्ही कमी करून घेऊया आपण. फिक्स रेट आहे ना. जे शॉर्ट्स आहे लेडीज शॉर्ट्स सगळे. प्राइस एकदम कमी 250-200 रुपये मिळतली. जर तुम्ही बार्गेनिंग केला तर कमी कमी मिळू शकता. व्हरायटी दाखवता. तुमच्या बार्गेनिंगवर सगळं अवलंबून असा. तुम्ही जसे मागतले तसे तुमका भेटतले. आणि मुलींका बार्गेनिंग करू काय सांगू नकोस. ते एकदम कमी किमतीकच मागतले. बँड्रा मार्केट असा ना की तिकडे ब्रँडेड कपडे भेटतात पण ते रस्त्यावर भेटतात. म्हणजे असे फर्स्ट कॉपी वगैरे. पण कपडे एकदम क्वालिटीचे असतात. पण जरा कॉस्ट पण जराशी हाय असता आपल्या FS मार्केटपेक्षा. पण कपडे ब्रँडेड असतात. ब्रँडेड क्वालिटीचे असतात. हेवी असतात. आणि मार्केट लेडीजसाठी खूप चांगलाच असा. आम्ही आता थोडाफार मार्केट फिरलो असू. आता बघूया अजून फिरतो असू. नंतर आम्ही गेलो एका ब्रँडेड दुकानात. बँड्राला ट्रेंड्स म्हणून एक मॉल आहे. तिकडे पण कपडे स्वस्त असतात. म्हणजे 250-300 रुपये चांगल्या क्वालिटीचे टी शर्ट वगैरे असतात. जीन्स असतात 400 रुपये. मग दाखवतोय मी. आणि शर्ट्स वगैरे पण असे एकदम कॉस्टली नाही असत. बरे स्वस्त असत. तर तुम्ही इकडे जर आलात तर येऊ शकता. रायसरीला समोरच असा. पहिला वाटला ह्या दुकानात कपडे महाग असतले पण कपडे खरे स्वस्त होते. 300 ते 400 रुपयात मुलांचे टी शर्ट भेटान जा होते. मुलींचे कपडे मात्र हय खूपच महाग होते. पण बऱ्याच कपड्यांका ऑफर पण लागलेली होती. आम्ही बाहेर मस्तपैकी उन्हात करपलेलो. म्हटला जरा एसीची हवा खाव्या म्हणून आम्ही या दुकानात गेलेलो. अर्धा तास मस्तपैकी एसीची हवा खाल्ली आणि आम्ही पुन्हा बाहेर पडलो. तुम्ही पण बाजार फिरा गरम झाला तर ही ट्रिक नक्की वापरा. लिंकिंग रोडला बघूया आता किती कसे भेटतात ते कपडे. इकडे सगळे कॉस्टली होते.
कपड्याची क्वालिटी एक नंबर होती. कपडे जरी जरी कॉस्टली असेल ते आपल्याकडे 250 रुपये भेटतं, ते इकडे होते 250-300 रुपये. त्यामुळे जर तुम्ही जर ब्रँडेड कपडे घालून इच्छुक असाल आणि स्वस्त जरा जर होय असतील तर तुम्ही नक्की इकडे येऊ शकतात. आम्ही चालू लिंकिंग रोडला, इकडे पण बघा कपड्याचा रेट कसं असा तो. व्हिडिओ बघत राहा, स्किप करू नका. लिंकिंग रोड ह्या मार्केटपासनं 15 मिनिटाच्या अंतरावर असा. ह्या मार्केट मुलांसाठी खूप मोठा असा. हे बाई वेगळ्या डिझाईनमध्ये असत, मस्त होतं. युनिक काहीतरी वाटला काहीतरी लेडीजसाठी. व्हरायटी पण खूप भारी त्यात, कलर ऑप्शन खूप आहे. त्यांची प्राईस असा 250 रुपये. बार्गेनिंग करून अजून कमी होतले. जीन्सवर मस्त दिसतले हे लेडीजसाठी. जीन्समध्ये येतात. सगळ्यांची किंमत असा 300 रुपये बोलतात ते, पण 200-300 पर्यंत देतले. तुम्ही जर बार्गेनिंग केला व्यवस्थित तर नक्कीच मग कमी निमित्त पडतले हे कपडे. नक्की विजिट करा. लेडीज पॅन्ट या मार्केटमध्ये एफ.एस. मार्केटपेक्षा जरा प्राईस जरा जास्त असत, 100-150 रुपये. आणि कपडे सगळे चांगले आहेत, ब्रँडेड असे कपडे असतात. होय, मुलांसाठी टी शर्ट मोठ्या प्रमाणात उपलब्ध असत. तसेच स्पोर्ट्स पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट, जर्सी कमी किमतीत मिळून जातले. मुलांसाठी बघा जे कोण जिमला जातात त्यांच्यासाठी जर्सी असं मस्त पैकी. यांची प्राइस असं 200 रुपये. पॅटर्न बघा. हेच तुका आपल्या इकडे 300-400 रुपये भेटतले. जर तुम्ही इकडे येला तर नक्कीच विजिट करा, कारण कमी निमित्त भेटतात. 200 रुपये पर्यंत भेटतले. ते सांगताना कॉस्ट खूप सांगतात, पण आपण बार्गेनिंग जर केला तर 200 रुपये भेटत नसले. आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटी जर घेतल्या तर मग अजून स्वस्त पडतले. पूर्ण बँड्रा मार्केट हा. फुटबॉल खेळ ज्यांका आवडता त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारची जर्सी हैसर उपलब्ध असत. होय, ती जर्सी तुम्ही बघून घेऊ शकतात, आणि ती पण एकदम कमी दरात. 150 ते 200 रुपयापर्यंत तुमका जर्सी मिळून जाते. इकडे ब्रिजच्या खाली पण मार्केट हा, खूप मोठं मार्केट. बघूया. ह्या जा अंडरग्राउंड मार्केट असा तर खास मुलांसाठीच असा. हय, तुमका मुलांचे सगळे कपडे मिळून जातले. ह्या जो मार्केट असा ना खाली, तर पूर्ण जे बॉईज साठी आहे, इकडे बॉईज साठी संपूर्ण सगळे प्रकारचे पॅटर्न असतात अवेलेबल, आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे असतात, आणि ते असं ब्रँडेड वाटतात. पण प्राइस खूप कमी वाटता, कमी असा खूप प्राइस. तर चला तर बघूया आता कसे असतात ते. असे मुलांचे कपडे भेटतात जास्त करून ते, आणि सगळे क्वालिटी चांगली असतात कपड्यांची. तर बघू. ह्याचा मार्केट असा ना लिंकिंग रोडला असा, अंडरग्राउंड असा, आणि आतमध्ये रेंज वगैरे नाही असा शक्यतो. अशी पॅन्ट तुमका 800 रुपये भेटले. फिक्स प्राइस आहे, फिक्स प्राइस. म्हणजे बोलतो नाही डायरेक्ट बोलतो. पॅटर्न दाखवतो तुमका बघा. हे सगळे जीन्स पॅन्ट तुमका 700 ते 800 रुपये सांगतात, पण जर तुम्ही बार्गेनिंग केला तर अजून तुमका कमी निमिक पडतले. हे सगळे 800 रुपये भेटले. बॅगी जीन्सची किंमत आहे सर खूप कमी आहे, 600 रुपयाक जीन्स भेटून जातली. तुम्ही अजून पण कमी करू शकतात बार्गेनिंग करून. थोडंफार कमी होईल. से आएंगे तो काम हो जाएगा. फाइनल कितने का है? ये सब अपने किलो लॉस के थ्रू से आएंगे तो 400, इतना पार्किंग करने का 600, ये सब अलग है. नुसतं गेलं तर 600 रुपये भेटले. तर व्हिडिओ बघून गेला तर व्हिडिओ दाखवला तर 400 रुपये भेटले. जर जास्त क्वांटिटीमध्ये जर तुम्ही घेतला तर अजून कमी होऊ शकतात. तर तुम्ही जर कपड्याची क्वालिटी चांगली आहे बरोबर. हाँ, कपड़ा क्वालिटी बहुत प्रिंट आएगा. क्वालिटी चांगली आहे. प्रिंट सब पफ प्रिंट आएगा, निकलने वाला प्रिंट नहीं है. धोने में वैसे अपने को लीलन शर्ट्स भी मिल जाएगा. आपल्याकडे हेच कपडे असले 800-900 रुपये टी शर्टचे, इकडे भेटून जातले 400 रुपये. मुंबईत जर गेलात तर नक्की भेट द्या. रिंगिंग रोडला अंडरग्राउंड असा दुकान.
शॉपचं नाव घ्या शॉपचं नाव शॉप नाम है मारिया कलेक्शन, शॉप नंबर 33, 18 और TXT लेडीज का जीन्स मिलेगा ना उसमें, गर्ल्स का जीन्स। भाई देखो ये अपने भाई है, इनको देख के जरा क्या नाम लेके आएंगे, आगे 50% डिस्काउंट। लाईक करो सबस्क्राईब करो सब आएंगे सब आएंगे. ह्या दुकानात तुमका हवे तसे परफ्यूम आणि अख्तर तयार करून भेटता. मोठमोठ्या ब्रँडचे परफ्यूम तुमका हैसर स्वस्त दरात तयार करून भेटतले, तर तुम्ही पण नक्की विजिट करा. 300 रुपये सेंट तयार करून परफ्यूम 300 रुपये मध्ये तसं हो तसं तुम्ही कुठचं ब्रँड घेऊन येऊ शकता, त्या ब्रँडचं तुमचा सेंट इकडे तयार करून भेटू शकता 300 रुपयात. एवढे डबे येतले 20 ml. तुमका जो पण परफ्यूम आवडता किंवा कुठचं पण परफ्यूम किंवा सोपचो सिमिलर वास तुमका इकडे परफ्यूम तुमका नक्कीच इकडे तयार करून भेटा शकता. त्यामुळे तुम्ही नक्की इकडे विजिट करा. नमस्कार. तर या पूर्ण क्रॉप टॉप 200 रुपयापर्यंत असतात. सेल असतं इकडे प्रत्येक वेळी, सेलनुसार असतात. आता 200 रुपये सेल लागलेलं क्रॉप टॉप साठी. वन पीस खूप महाग असतात, 700-800 रुपये असतात, पण क्रॉप टॉप तुम्ही इकडे घेऊ शकतात. मुलींच्या कपड्यांची हैतर जत्राच भरलेली होती. मुंबईत जर तुम्ही इल्यात तर ह्या मार्केटांका तुम्ही नक्कीच विजिट करा. म्हटला पेट पूजा करूया आणि पुन्हा एकदा मार्केट फिराक सुरू करूया. नमस्कार मंडळी. तर इकडे चपला वगैरे आणि बूट पण असतात. त्यांची प्राइस जास्त नाही, असं 250-300 रुपये भेटतात. चप्पल असतात ते 150 रुपये आणि बूट असतात ना ते 300-350 रुपये भेटतात. ते स्वस्त असतात. तुम्ही अजून पण जर बार्गेनिंग केला तर अजून पण तुमका स्वस्त याच्यात पडतले असतात. तर बार्गेनिंग करू घेताना फक्त ते सांगताना खूप सांगतले 700-800 रुपये, पण आपण बार्गेनिंग करताना घेऊ 300-250 रुपये दितले. सांगताना मोठे रेट सांगतात ते, पण आपल्या सावंतवाडी येण्यापेक्षा खूप कमी रेट असा, आपल्या कोकणापेक्षा खूप कमी रेट असा. जर तुम्ही जर इकडे येला मुंबई साईडला वगैरे तर नक्की खरेदी करा. या झाला बँड स्निकर्स, शूज आणि चप्पल हैसर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या व्हरायटीत उपलब्ध होते. तसेच मुलींसाठी लागणारे पर्स, हँडबॅग 150 ते 200 रुपये हैसर भेटा होते. जर तुमच्याकडे 1000 ते 1500 रुपये जरी असले तरी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, शूज, पर्स एकदम कमीत कमी दरात घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही मुंबईत इल्यात तर ह्या मार्केटांका नक्कीच भेट द्या. नमस्कार मंडळी. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असतोच. व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा, आणि ह्याच्यानंतर कुठचं मार्केट फिरवायचं आपण कमेंटमध्ये सांगा. मग नेक्स्ट टाइम मी त्या मार्केट दाखवेन. आज आपण गेलेलो बँड्राचे दोन्ही मार्केट आपण फिरलो. तिकडे कसा माहिती की CST कसं FS मार्केट असा, तिकडे कपडे एकदम स्वस्त भेटतात, पण इकडे कपड्याची क्वालिटी असतात, त्यामुळे कपडे जरा महाग भेटतात, पण चांगले असतात. ब्रँडेड कपडे तुमका कमीत कमी किमतीत भेटतात बँड्रा मार्केटला. त्यामुळे जर यांना ब्रँडेड कपडे जे होत असतात, जे वापरतात, त्यांच्या नक्की या मार्केटला भेट द्या. आणि तुमच्या बार्गेनिंगवर सगळं असतं. तुम्ही जर बार्गेनिंग जर व्यवस्थित केला तर तुम्ही कमी किमतीत सगळं भेटत असताना. तर चला जर जाऊया आता घराकडे. नेक्स्ट टाइम कुठचं मार्केट फिरवा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.